हॅलो, आज आपण 7 टाईप्स ऑफ डिस्चार्ज बघूया. ते कोणकोणते आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट आहे रुटीन डिस्चार्ज. रुटीन डिस्चार्ज म्हणजे काय? पेशंटची तब्येत स्थिर झाल्यावर त्याला घरी सोडले जाते. त्याला औषधे आणि पुढील तपासणीबद्दल माहिती दिली जाते. त्याला काय म्हणतो आपण? तर रुटीन डिस्चार्ज म्हणतो. सेकंड टाईप आहे डामा और लामा. डामा मीन्स काय होते? तर डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस अँड लामा मीन्स लिव्ह अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस. याचा मिनिंग काय आहे? तर डॉक्टरच्या सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज मागणे. डॉक्टरने नको सांगूनही पेशंट स्वतःच्या जबाबदारीवर हॉस्पिटल सोडतो. यासाठी लेखी फॉर्मवर सही घेणे काय असते? हॉस्पिटल साहेबची काय असते? जबाबदारी असते. यालाच आपण काय म्हणतो? डामा और लामा डिस्चार्ज. नेक्स्ट आहे ॲब्स्कॉन्डिंग और AWOL मीन्स अब्सेंट विदाऊट ऑफिशियल लिव्ह. याचं मिनिंग काय आहे? तर पेशंट हा कोणाला न सांगता हॉस्पिटलमधून पडून जातो. याला काय म्हणतात? तर परवानगीशिवाय गैरहजर असंही म्हणतात. तर हा डिस्चार्ज कोणता झाला? तर हा ॲब्स्कॉन्डिंग डिस्चार्ज झाला. नेक्स्ट आहे ट्रान्सफर डिस्चार्ज. ट्रान्सफर डिस्चार्ज कसा असतो? तर पेशंटला एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये तसेच एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सद्वारे पाठवले जाते. त्याला आपण काय म्हणतो? तर मग ट्रान्सफर डिस्चार्ज म्हणतो. नेक्स्ट आहे डेथ अँड डिकेज डिस्चार्ज म्हणजे की पेशंटचा मृत्यू झाल्यावर पूर्ण होणारा डिस्चार्ज. मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर होणारा डिस्चार्ज म्हणजे काय? तर डेथ डिस्चार्ज. नेक्स्ट आहे डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट म्हणजे की पेशंट स्वतः एखाद्या विशिष्ट दिवशी डिस्चार्ज मागतो. यासाठी योग्य कागदपत्रे आणि नर्सिंग तपासणी करणे गरजेचे असते. त्यालाच आपण काय म्हणतो? डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट. नेक्स्ट आहे रेफर डिस्चार्ज म्हणजे की पेशंटला पुढील उपचारासाठी दुसऱ्या तज्ज्ञ डॉक्टराकडे किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आपण पाठवतो. त्याला काय म्हणतो आपण? तर रेफर डिस्चार्ज म्हणतो. अशा प्रकारे आपण 7 टाईप्स ऑफ डिस्चार्ज बघितले. ओके, तर हे होते 7 टाईप्स ऑफ डिस्चार्ज इन हॉस्पिटल्स. थँक्यू.